50 रुपयाला 6 नमस्कार मंडळी, आपण आज आलो आहे तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घ्यायला नानापेठेमध्ये। 30 आणि 1 तारखेला नानापेठेमध्येच आपल्या पुण्यामध्येच पालखीचा विसावा असतो, तर ते बघण्यासाठी आम्ही आलो होतो आणि मी तुम्हाला लाईव्ह दर्शन दाखवणार आहे आपल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचं। हा पूर्ण व्लॉग माझा लाईव्ह आहे आणि विदाउट एडिटिंग करता मी तो नक्की बघा। हे बघा, तिकडून तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन होत आहे, त्यामुळे या 2 ताई कशा फुगडी खेळत आहेत। पुण्यामध्ये वारकऱ्यांमुळे पूर्ण वातावरण भक्तिमय झालेले आहे। बघा, मी लाईव्ह तुम्हाला दर्शन दाखवत आहे आपल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचं। ती बघा तिकडून टर्न घेतलेला आहे पालखीने आणि आता थोड्याच वेळात आपल्या समोर ती पालखी येत आहे। हा व्लॉग तुम्ही नक्की बघा। मला तर खूप भारी वाटत आहे पालखी बघताना आणि पालखीचा रथ इतका भारी सजवलेला आहे, बघू शकता तुम्ही। ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम म्हणत आपल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन होत आहे बघा। रथ आता आपल्या जवळ येत आहे आणि खूप भारी असा सजवलेला आहे। मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे रथ। आणि ही 2 दिवस म्हणजे 30 आणि 1 तारखेला आपली पालखी पुण्यामध्येच आहे नानापेठेत, तर तुम्ही इथे येऊन 1 तारखेला अवश्य दर्शन घ्या। बैलजोडी तर इतकी भारी सजवलेली आहे, मी तुम्हाला थोडी थोडी दाखवते बघा। गर्दीमुळे दिसणार नाही पण बैलजोडी इतकी सुरेख सजवलेली आहे। त्याचबरोबर बघा हा रथ जवळ आले बघा बघा। लाईव्ह तुम्हाला मी दर्शन दाखवत आहे आपल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचं। खूप गर्दी आहे लोकांची दर्शनासाठी। मी तर दर्शन घेतले, तुम्ही सुद्धा घरात बसून बघा पालखीचं दर्शन घ्या। पालखी जवळ यायला लागले तसे लोक दर्शनासाठी गर्दी करत आहेत। मस्त रथ असा सजवलेला आहे। मी तुम्हाला 1 दिवस आधीच पालखीचं दर्शन दाखवलं, घरात बसून तुम्ही सुद्धा दर्शन घ्या। खूप गर्दी आहे, माझं तर छान दर्शन झालं। ज्या लोकांना पुण्याला यायला जमणार नाही अशा लोकांसाठी मी तुम्हाला लाईव्ह दर्शन दिलेलं आहे पालखीचं। तुम्ही घर बसल्या पालखी बघा आणि आपल्या परिवाराला ह्या पालखीचा व्हिडिओ नक्की शेअर करा। पालखीमुळे आपले पुणेकर इथे जमलेले आहेत दर्शनासाठी आणि त्याचबरोबर सर्व वारकरी संप्रदाय पण दिंडी सोबत आलेले आहे बघा। सर्व दिंडी क्रमांक लिहिलेले आहेत। ज्यांना कुणाला पालखीचं दर्शन घ्यायचंय त्यांनी इथं या नानापेठेमध्ये हे मंदिर आहे। इथे आपल्या तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवलेल्या आहेत। 1 तारखेला इथेच असणार आहे, तर तुम्ही येऊन दर्शन घ्या। ही बघा लाईन लागलेली आहे दर्शनासाठी। माझं तर दर्शन झालेले आहे। त्याचबरोबर आता मी तुम्हाला गर्दीमुळे मी रथ दाखवता आलं नाही, पण आता मी तुम्हाला जवळून रथ दाखवते बघा। किती छान असा फुलांनी याची सजावट केलेली आहे। तुम्हाला घर बसल्या जवळून रथ बघायला भेटेल। मग मी सुद्धा जवळून जाऊन रथाचं दर्शन घेतलं। बाजूलाच रथ पालखीच्या रथाचे दर्शन झाल्यानंतर इथं मार्केट लागलेलं आहे। कोणतीही वस्तू घ्या 20 रुपयाला बघा। या स्टॉलवरची कोणतीही वस्तू घ्या, सर्व काही तुम्हाला घरगुती लागणाऱ्या वस्तू 20 रुपयाला आहेत। हे एक नाही, अशा अनेक स्टॉल लागलेले आहेत ज्याच्यावरती कोणतीही वस्तू घ्या 20 रुपयालाच आहे। घरगुती सामानापासून ते रोज लागणाऱ्या वापराच्या वस्तू 20 रुपयाला आहेत बघा। या पर्स सुद्धा 20-20 रुपयालाच आहेत या स्टॉलवरती। क्वालिटी भारी आहे त्यांची, मस्त 20-20 रुपयाला तुम्हाला इथे सर्व काही वस्तू मिळून जाईल।
प्रत्येक स्टॉलवर काय काय वस्तू आहेत ते मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघा. ही पण सगळं 20 रुपयालाच आहे, काही घ्या 20 रुपये. वारकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही आलात तर तुमचं खूप छान असं इथं शॉपिंग सुद्धा होईल. तर मंडळी, कधी येत आहे तुम्ही आता आपल्या पालखीचं दर्शन घ्यायला? समोर नानापेठेत पालखी आहे, त्याच्या समोरच हे सर्व स्टॉल लागलेले आहेत. 20 रुपये 50 रुपयापर्यंत तुम्हाला सर्व वस्तू मिळून जातील. हा बघा 50 रुपयाचा स्टॉल लागलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या बऱ्याच वस्तू भेटून जातील, जसे की इयरिंग्स, क्लच वगैरे. तसेच तुमच्या लहान मुलांसाठी खेळण्याच्या वस्तू देखील इथे ठेवलेल्या आहेत आणि यांची प्राइस सुद्धा खूप कमी आहे. तर तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी इथून खेळणी घेऊन जाऊ शकता. हँड बॅग आणि पर्सचा सुद्धा स्टॉल लागलेला आहे. 250-250 रुपयाला या सर्व बॅग आहेत. इथून पालखीच्या इथून शॉपिंग करून आलो. त्या साईडला लहान मुलांची खेळणी आणि इकडे खायच्या वस्तू ठेवली. पालखीचं दर्शन झालं, त्याचबरोबर शॉपिंग झाल्यानंतर तुम्हाला इथे असे स्टॉल लागलेले आहेत खायचे. तुम्ही इथे तुमचा खाऊ शकता काही. 50 रुपयाला 6. 50 रुपयाला घेतले. 50 रुपयाच्या सेलमध्ये बघा सर्व चोकर, मोत्यांचे सेट, इयरिंग्स, तसेच तुमचे मंगळसूत्राच्या वेगवेगळ्या डिझाईन 50 रुपयात मिळून जातील. क्वालिटी भारी आहे. 50 रुपयाच्या मानाने हे खूप छान असं आहे स्टॉलवरती. या स्टॉलवर काही घ्या 10 रुपये 10 रुपये. बघा समोर तिकडे पालखीचा रथ आहे आणि इकडून शॉपिंग करून आलोय. त्याचबरोबर हे लोक वारकरी लोकांना लाडूचा प्रसाद वाटत आहेत. नानापेठेमध्ये मोफत औषध वाटप केंद्र चालू केलेलं आहे. इथे वारकऱ्यांसाठी मोफत औषध वाटप आहे. त्याचबरोबर साईडला वारकऱ्यांच्या जेवणाची सोय केलेली आहे. इथे तुम्हाला जेवण भेटून जाईल. वारकऱ्यांसाठी जेवण सुद्धा नानापेठेमध्ये बऱ्याच ठिकाणी ठेवलेलं आहे. बघा वारकरी चाललेले आहेत दिंड्या. तुम्हाला मी सर्व लाईव्ह दाखवत आहे. माझा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मी उद्या तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सुद्धा दर्शन करणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनेलला कनेक्ट राहा आणि हा व्हिडिओ माझा शेअर करायला विसरू नका. बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.